तसा हा 2-2 पावले सद्ग्रस्त पुढे गेला आणि 2-2 पावलं जाऊन त्याने काय केले, त्याला आनंद वाटला. सैनिक निघून गेले. आता सगळे मासे आपण एक 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 मासा गळायला लागला आणि टोपली भर मासे त्या ठिकाणी पकडले. आनंद वाटला. आता या टोपली भर माशाचे एक मासा 200ला जाईल. कितीला? झोपले का काय? एक मासा 200 रुपयाला जाईल. टोपली भर मासे. आनंद वाटला. त्याने पाहिलं समोरून त्या ठिकाणी राजांची स्वारी आली. एवढे मासे पकडलेत. राजाने जर बघितलं तर राजा मला काय करेल, त्या ठिकाणी मला खूप मारेल. त्याने ते धरलेले मासे पुन्हा तलावामध्ये सोडून दिले. एका डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. सगळे तलावामध्ये सोडून दिले. आता विचार केला इथं काय करतोय म्हणून राजा बदड 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 बदडे. असं करू, काहीतरी युक्ती करू. त्याने जवळ असणारी माती संपूर्ण अंगाला लावून घेतली, संपूर्ण तोंडाला लावली, संपूर्ण शरीराला माती लावून घेतली आणि त्या चिखलामध्ये हात जोडून डोळे बंद करून देवाचं नामचिंतन करत बसला. राजा आला. राजाने पाहिलं एक सद्ग्रस्त, एक साधू देवाचं चिंतन करतोय. राजानं त्या सद्ग्रहस्थाचं दर्शन घेतलं. अरे भला मोठा साधू आहे. राजा म्हणतो भला मोठा साधू आलाय आणि इथं नामस्मरण करतोय, नामस्मरण करतोय, त्याचं दर्शन घ्यावं. माझ्याकडे काय बघता? राजाकडे जेवढी काही मोहरा होती ना सोन्याची, ती सोन्याची मोहरा घेतली आणि राजानं त्या सद्ग्रस्ताच्या समोर ठेवली आणि राजा तिथून निघून गेला. राजा निघून गेल्यानंतर चोरी करणारा काय हुशार असतो. एक डोळा उघडून बघतोय, गेला का राजा? दुसरा डोळा उघडला, गेलाय गेलाय गेलाय. दोन्ही डोळे उघडले, बघितलं तर काय, समोर सोन्याची मोहरा. त्याच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. अरे देव किती उदार आहे, अरे देव किती उदार आहे. फक्त देवाच्या नामस्मरणाचं नाटक केलं तर देवानं एवढं दिलं आणि खरं खरं जर देवाचं नामस्मरण केलं तर देव किती देईल. म्हणून इथून अंतःकरणापासून देवाचं भजन करा. वरवर केलेली भक्ती सुद्धा कधी आमच्या भगवंतापर्यंत पोहोचेल हे सांगता येत नाही. अंतरीची घेतो गोडी घेतो गोडी. आपल्याला वाटत असेल आपल्या आयुष्याची जी किनाराची नाव आहे ना ती टोकाला न्यावी भगवंतानी, आपला संसार हा सुखाचा करावा. आम्ही थोडंसं आमच्या आयुष्यात दुःख आलं ना. परवा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलते आणि कीर्तनाला गेल्यानंतर तिथली बाई चालली होती. कीर्तन झालं आणि अशी तन 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 करत होती. झालं असं महिला मंडळ, ती मावशी कीर्तनाला आली आणि कीर्तनात एवढी दंगून गेली, घराची चावी हरवली. नवरा काय सोडतोय वय? तिथंच लागली ना मंडपात दोघांची भांडणं. जशी भांडणं लागली ही इकडून बाई म्हणते जावा मी म्हणून. बाईचं पहिलं फेमस वाक्य काय? मी म्हणून टिकले. भ्रम आहे आपला. तुम्ही नसता तर दुसरं कोणीतरी असतं. हे खरं नाहीये बरं का. सगळे म्हणतात मी 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 म्हणून टिकले, नाही तर तुमचा संसार कडेला आलाच नसता. तिथंच भांडणं सुरू झाली. मी म्हटलं बाई 2 तास कीर्तनात सांगितलं तरी काहीच फायदा झाला नाही. इथूनच भांडणं करत तिथं. ऐका, आयुष्य एवढं गोड असावं. संतांकडे बघून आमचं आयुष्य आम्हाला कळलं पाहिजे. माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सकल संतांच्या मांदियाळीमध्ये अरे त्यांचं जीवन किती सुंदर होतं. जगद्गुरु तुकोबारायांनी का म्हणून अभंग लिहिला असेल, या आजच्या अभंगामध्ये का म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. अरे त्या देवानं तुकोबारायांना एवढं दिलंय की जी काही संपत्ती होती ना, जे काही आयुष्यामध्ये जे काही धन होतं ना, ते सगळं धन वाटून दिलं. त्यांना धन नको होतं, त्यांना दौलत नको होती. त्यांना माहिती आहे तो विटेवरचा मालक किती देतोय मला. तो जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या
देवासाठी किती करतोय, मला या पैशाची गरज नाही. कळालं तुकोबारायांना? तुकोबाराय लेखणीतून लिहिताय थोर प्रेमाचा भुकेला. देवाला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, पण या समाजामध्ये ते प्रेम आमच्यापासून त्या भगवंताला भेटत नाही. आणि आम्ही मग देवाला म्हणतो, ज्या दिवशी आमच्यावरती संकट येईल, ज्या दिवशी आमचा बाप दवाखान्यामध्ये ऍडमिट होईल, ज्या दिवशी आई आमची शेवटच्या घटका मोजेल ना, त्या दिवशी डॉक्टर साहेब सांगतात सगळं काही देवावरती सोडून द्या. आम्ही तेव्हा देवाला धावा देतो, तेव्हा काही द्यायला बसलोय. पण आम्ही काय करतो, ज्या दिवशी आमच्यावरती संकट येईल ना, त्या दिवशी त्या जगाच्या मालकाला आवाज देतो, अरे तुम्ही तुमच्या सुखामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यानंतर त्या देवाला कधी आठवतच नाही हो. जोपर्यंत तुमच्याकडे सगळे धन आहे, दौलत आहे, सुंदर असं शरीर आहे, तोपर्यंत आम्हाला देवाची आठवण होत नाही. ज्या दिवशी आमचं हे शरीर या ठिकाणी काय होतं, आरोगी शरीर, निरोगी शरीर त्या ठिकाणी डगमगायला लागतं, त्या दिवशी आम्हाला भगवंत आठवतो. त्या दिवशी आम्ही देवाचा धावा करतो. मनी नाही भाव म्हणे पावल का हो देव. या जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी भेटतील. अरे काही पुरावा आहे का, काही प्रमाण आहे का? ऐका की न गावकर. कोण गावकर? जगाच्या पाठीवरती देव देतो. किती देतो ऐका. तुम्ही सगळे बसलात ना, तुम्ही ठरवलं ना, अंतकरणापासून देवाला आवाज देऊ देऊ, कीर्तनात येऊन तुमचं त्या ठिकाणी तुमच्या पदरामध्ये सुख देतो. किती सुख देतो. अरे जगाच्या पाठीवरती किती अशी उदाहरणे. सगळेजण पंढरपूरच्या वारीला जातात. तुम्ही जाता का? कोण गावकर? झोपले का काय? तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाता का? जाता. जाता ना. ऐका, जगाच्या सगळ्या नोंदींमध्ये असे एकमेव संत आहेत, ते कधीच पंढरपूरच्या वारीला गेले नाही. तर जगाचा मालक, जगाचा चालक त्यांच्या शेतामध्ये भगवंत भेट द्यायला यायचा. ऐका आता का भगवंत थोर प्रेमाचा भुकेला. ऐका, तुम्ही असं म्हणाल देव द्यायला बसलाय, माझा नवरा मला देवदर्शनाला पाठवत नाही, मग देव घरी येऊन देईल का? अरे तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल, स्वामींचं जर पारायण केलं, तर स्वामी तुम्हाला घरी येऊन सगळं काही द्यायला तयार आहे. तू म्हणे हे मीच करीन माझी या भजनी, पण इथून ये हृदयची ते हृदय केलं पाहिजे. संत शिरोमणी सावता महाराज कधी ऐकले असतील. ऐका, सावता महाराजांनी, तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल, सावता महाराजांच्या शेतामध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा आला. पण ऐका, असं म्हणतात बाप लेकीचं नातं फार गोड आहे. जगाच्या पाठीवर ते सगळ्यात श्रेष्ठ नातं कोणाचं असेल, ते लेकीचं आणि बापाचं. असं म्हणतात लेकीनं काही मागितलं का बाप द्यायला तयार असतो. ऐका, संत शिरोमणी सावता महाराजांची मुलगी नागू, पंढरपूरची वारी सुरू झाली आहे आणि सगळेजण पंढरपूरला निघाले. एक गोड जय घोष सुरू झालाय. पंढरपूरच्या वारी करता प्रत्येक जण मनामध्ये भक्ती भाव घेऊन त्या पंढरपुराकडे निघाले. जसं जसं भजन सुरू व्हावं, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवायची, भजन करायचंय, ज्यांना वाटतं उभं राहून नाचायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.
जीवाचं रान करतो, पण तिच्यासाठी जोपर्यंत तुमची मुलगी छोटी आहे ना तोपर्यंत फक्त मुलींना आवाज द्यावा, बाबा उद्या शाळेमध्ये 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे हो, आणि 26 जानेवारीला सांगितलंय तिरंग्या रंगाचा फ्रॉक घालून यायचा आहे. तुमचा बाप जर रिक्षा ड्रायव्हर असेल ना, बाप विचार करतो आज मी 2 फेऱ्या जास्ती मारेल बरं का, त्या 2 फेऱ्यामधनं जे काही पैसे येतील ना 400-500 रुपये, त्या 500 रुपयाचा ड्रेस मी माझ्या लेकीला घेईन. अरे ज्या दिवशी माझी पोरगी 26 जानेवारीला समोर नाचेल ना त्यावेळेस सगळं गाव माझं कौतुक करेल. ए वा, कोणाची? त्या किनी दादांची मुलगी आहे बरं का. सगळेजण आनंदाने म्हणतील कोणाची मुलगी? हा ते नाही का आपल्या गावातले पाटील किनी, हा त्यांची मुलगी आहे. त्यावेळेस बापाला आनंद वाटेल, मी आज आयुष्यात काहीतरी केल्याचं फळ माझ्या वाटेला आलंय. बाप आयुष्यभर असं म्हणतात, बापाची भूमिका जोपर्यंत व्यक्ती माणूस बाप होत नाही ना तोपर्यंत त्या बापाची किंमत कळत नाही. असं म्हणतात जगाच्या पाठीवरती बापाचं स्वप्न असतं, आपल्या लेकी करता जीवाचं रान करणारा बाप आहे. तुमची मुलगी ज्या दिवशी हळूहळू मोठी होते ना तेव्हापासून बाप 200-200 रुपये बाजूला ठेवतो. लेकीचं लग्न थाटात करायचं. अरे किती गरीब बाप असू द्या, पण ज्या दिवशी तुमच्या मुलीला पाहुणे बघायला येतात आणि पाहुणे बघून जात असताना पाहुणे थोड्या रोडवरती गेले, कल्याणपर्यंत गेले, पाहुण्यांचा फोन आला, पाहुणे तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. अरे तिकडून होकार आला ना, त्या बापाचं काळीच धस्स होतं आणि तो बाप विचार करतो माझ्या तायडीला मी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं. अरे तायडीचं लग्न होणार, जी तायडी माझ्यासोबत रोज जेवायला बसायची ती उद्यापासून आता या ठिकाणी निघायच्या तयारीला, लग्न होऊन दुसऱ्याच्या घरला जाणार. बापाच्या डोळे अश्रूंनी भरतात, पण बाप नावाची चादर अशी आहे 4 चौघामध्ये त्याला रडता येत नाही. बाप डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्ये साठवून ठेवतो आणि तो बाप घरी येऊन बातमी सांगतो, ऐकलं का ग, ए पाहुण्यांचा होकार आलाय बरं का, आपली तायडी त्यांना पसंत पडली आहे, ते बोलणी करायला येणार आहे. बाप विचार करतो लेकीने काय पण मागू दे, अरे पाहुण्यांनी काय पण मागू दे, पण सगळं काही मी देईल, त्यासाठी जीवाचं रान करता आलं तरी चालेल, पण माझ्या मुलीचा संसार सुखाचा होण्यासाठी अविरत कष्ट करणारे बाप. किती बाप आहे. बापाची ओळख ही अशी आहे, जोपर्यंत माणसाच्या आयुष्यात बाप आहे ना तोपर्यंत बाप लेकीचे सगळे हट्ट पुरवतो. असं म्हणतात एक स्त्री हट्ट एक बाल हट्ट पूर्णच करावा लागतो, आणि असा एकही बाप जगातला नाही. एक वेळ तुमच्या मुलाला बाप मागं ढकलून देतो, जा तुला नाही घेणार, पण लेकीला जोपर्यंत लेक आहे ना तिला बाप कायम जवळ घेतो, प्रेमानं मायानं. आपुले कुरवंटी आपल्यासाठी एक वेळ काहीच ठेवत नाही बाप, पण लेकी करता सगळं काही राखून ठेवणारा बाप असतो. ज्या दिवशी लेकीचं लग्न होईल त्या दिवसाकरता बाप आतुरतेने डोळे त्या ठिकाणी वाट लावून बघत बसतो. बापाचं आयुष्य असं आहे, रात्रभर जागून घरासाठी परिवारासाठी. अरे बापाला कोणी मित्रांनी आवाज दिला ना, आज नको ना जाऊ घरी, चल बर्थडेची पार्टी आहे हॉटेलला जेवण करू, बाप म्हणतो नाही बरं माझी लेक घरी वाट बघते, मी गेल्याशिवाय माझी मुलगी जेवण करत नाही. ऐका, ती लेक एक दिवस परक्याच्या घरी जाणार आहे,
पण तुमची मुलगी आयुष्यात तुमचं नाव उज्ज्वल करणारी असते. ऐका, आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, माझे वडील मला नेहमी सांगायचे, आज माझे वडील जरी पोलीस अधिकारी असले ना, माझ्या बापानं खांद्यावरून कावडीचं पाणी वाहिलेलं आहे आणि आज ते पोलीस अधिकारी आहेत, पण तरी देखील त्यांनी जाणीव ठेवली की बाई तुझ्या बापानं कावडीनं पाणी वाहिलेलं आहे, तुझ्या बापाने तेवढं कष्ट केलेलं आहे, ही जाणीव लेकीला असते. म्हणून लेक लेकीच्या घरी लग्न झाल्यानंतरनं त्या ठिकाणी जर सासर चांगलं मिळालं तर ठीक आहे, पण वाईट मिळालं ना तरी त्या बापाचं नाव रोशन करण्यासाठी ती लेक सुखाचा संसार करते. कितीही दुःख असू द्या, सासू रागवत असू द्या, नवरा प्रेम देत नसू द्या, पण तरी ती मुलगी तितकंच प्रेम बापासाठी हृदयामध्ये जागा ठेवते. किती गोड सांगितलंय. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, कस सासर माहेर पांग बापाचे फेडते, जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, अंतीला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. तो बाप ज्या दिवशी त्याला कळतं ना, पूर्वीच्या काळी असं होतं की लेक सुखात आहे का आनंदात आहे का बघायला जावं लागायचं, पण आता फोनवरती सगळ्या गोष्टी होतात. ऐका, कितीही दुःख असेल तुमच्या वाटेला, आज प्रत्येक सुना कीर्तनाला आले आहेत, माझी विनंती असेल, तुमच्या वाटेला किती सुख असेल किती दुःख आहे मला माहिती नाही, किती तुम्ही आनंदात आहे किती दुःखात आहे मला माहिती नाही, पण तुमच्या वाट्याला किती जरी दुःख असेल ना, उभ्या आयुष्यात तुमच्या बापाला कळू देऊ नका की तुमच्या वाटेला किती दुःख आहे. जेवढा तो जिवंतपणे मरत नाही ना, त्या दिवशी त्याला कळतं आपल्या या हातानं आपण आपल्या लेकीचं लग्न लावून दिलंय, आणि ज्या हातानं आपण आपल्या लेकीचं लग्न लावून दिलंय ना, आपली लेक तिकडं सुखात नाही. ज्या दिवशी बापाला हे कळतं ना, तुमचा बाप जिवंतपणे मेलेला असतो. लक्षात ठेवा, जिवंतपणे मेलेला असतो. म्हणून तुमचं दुःख तुमच्या जवळ ठेवा. कदाचित आपल्या आईने 40 वर्ष दुःखात काढले ना, तेव्हा कुठं आईचं चांगला सुखाचा संसार आला ना, आता तुमचाही संसार 4-5 वर्षांमध्ये सुखाचा येईल. लेकीचं कौतुक करावं तेवढं आहे, लेकीवरती बोलावं तेवढं कमी आहे. बापाने विचार केला लेकीचा शब्द पाडायचा नाही. नागू, अगं आपण नाही जायचं पंढरपूरला. बाबा नाही, मला जायचंय पंढरपूरला. लेकीचा हट्ट पूर्ण करायचा आहे. अगं नागू, आई इकडे ये बाळा. बाबा काय झालं? तुला माहितीये आपण जे शेती करतो ना, या शेताचा शेतमालक कोण आहे? अगं या शेताचा शेतमालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, आणि तू म्हणते तिकडं जायचं नाही ग, तो शेताचा शेतमालकच तुला भेटायला येईल. बाबा मग हे सगळे लोक चालेत, मला जाऊ द्या ना हो. ऐक बाळा, आपल्याला नाही जायचं. मग असं करू का, या शेताचा शेतमालक, तुम्ही शेतकरी हाय का नाही? हाय का शेती तुम्हाला? झोपले का काय? हाय का? होय नाही? कोणाकडे शेती? हातावर करा बरं. वा वा, भरपूर शेतकरी वर्ग आहे. वा वा वा, हाय. हा ऐका, आता आपण जर दुसऱ्याची शेती, इकडं काय म्हणतात वाट्यानं करण्याला काय म्हणतात? हा, बटईनी. हा, दुसऱ्याची शेती जर आपण बटईनी करत असेल, तर समजा माझी शेती तुम्ही बटईने करताय, तर मला तुम्ही जे शेतात जे काही लावलंय त्यातलं थोडं तरी रानमेवा काहीतरी देणार की नाही? झोपले का काय? काही देणार की नाही? आता माझ्या शेतात शेती करता म्हणल्यावर मला थोडं तरी. नागोनी बापाला प्रश्न विचारला. असं म्हणतात लहान लेकरांना खूप नॉलेज असतं, लहान लेकरांना खूप ज्ञान असतं. बाबा तुम्ही जर म्हणता या शेताचं शेतमालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे, मग आपल्या शेतामध्ये आपण कांदा, मुळा, भाजी एवढं सगळं लावतो, मग आपण या मालकाला कधीच काही देत नाही. असं करते, त्या मालकाला बोलून घेते. नागोनी युक्ती केली, मेथीच्या जुड्या बांधल्या आणि त्या 4-5 मेथीच्या जुड्या घेतल्या आणि त्या ठिकाणी जे काही वारकरी बाबा चाललेले ना, त्या वारकरी बाबांजवळ गेले. वारकरी बाबांजवळ गेले आणि सांगितलं, वाट बघते
कोणाकडे ह्या मेथीच्या जोड्या देऊन पांडुरंग मालकाला बोलावणं धाडू. नागोनी पाहिलं एक विनेकरी बाबा आलेत. विनेकरी बाबांजवळ गेली आणि विनेकरी बाबांना विनंती करते, महाराज ह्या मेथीच्या जोड्या आहेत, असं करा या मेथीच्या जोड्या पंढरीच्या मालकाला द्या आणि त्या पंढरीच्या मालकाला या मेथीच्या जोड्या द्या आणि सांगा सावता महाराजांची मुलगी नागू अहो ती तुमचं शेत सालानं करते. असं करा एकदा तरी येऊन जा म्हणाव, एकदा तरी भेट देऊन जा शेताला. हो शेतातला रानमेवा पण तुम्ही काही घेऊन जात नाही, असं करा एकदा येऊन जा. काय करावं त्या वारकरी बाबानं? सगळेच लोक आपल्यासारखे चांगले नसतात ऐका. काय करावं त्या वारकरी बाबानं, काय करावं त्या विनेकरी बाबानं? बाबा त्या वारकरी बाबानं नागूला ढकलून दिला, हातातल्या जुड्या खाली पडल्या आणि तो वारकरी बाबा तो विनेकरी बाबा नागूला सुनावतोय, अगे चल चालती हो, तुझ्या बापानं कधी पंढरपूरची वारी केली नाही आणि आली मोठी शाणी म्हणे जगाच्या मालकाला निरोप. नागूच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. नागू रडत 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 वडिलांकडे गेली, बाबांजवळ गेली. बाबा अहो लोक वाईट येतो, या लोकांनी माझ्या मेथीच्या जोड्या खाली पाडल्या, मला मला सुनावलं, मला सांगता तुझा बाप कधी पंढरपूरला गेला नाही आणि आली मोठी मिरवायला आता जातेस पंढरपूरला. ऐका आपल्याही आयुष्यात लोक आपल्याला सुनावतात, कधी कधी लोक आपल्याला हिणवतात, कधी कधी अशा वाईट लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. बापाचं काळीज एवढं श्रेष्ठ आहे. सावता बाबांनी विचार करावा, माझ्या लेकराच्या डोळ्यात अश्रू आलेत, माझ्या लेकराच्या डोळ्यामध्ये अश्रू मी पाहू शकत नाही. सावता बाबांनी सांगितलं नागू रडू नको, तो जगाचा मालक आहे ना, तू येईल, तुला इथं भेटायला काही बोलावणं धाडायची गरज नाही ग. लहान लेकरं तेवढंच मनावरती घेऊन बसतात. नागूच्या कानावरती पडलं की ते बाबा बोललेत येणार आहे. पांडुरंगाची वाट बघत बसते, अण्णाचं एक कणही मुखात जाऊ देत नाही. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, नागूनी एकही अण्णाचा कण पोटामध्ये जाऊ दिला नाही. नागू तापानं फणफणली. आता सावता बाबा विचार करतायत, पंढरीच्या पांडुरंगाला हात जोडतायत, देवा अरे माझ्या मुखकमलातून गेला शब्द निघून, येईल पंढरीचा मालक इथे, देवा तुला खरंच आता यावं लागेल रे देवा. ऐका देवाला तुमचं प्रेम आवडलं, देवाला तुमची भक्ती आवडली ना, देव तुमच्यासाठी कुठूनही यायला तयार आहे. ऐका जगाचा चालक मालक एवढी मोठी वारी सुरू आहे, सगळे संत तुकोबाराय ज्ञानोबाराय पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जायचे, सगळे संत येणार आहेत. जगाचा मालक तिथं नसल्यावर कसं होईल? पांडुरंगाची निघायची तयारी, पांडुरंगाची सगळी ओढ नागूकडे. सावता बाबांच्या मळ्यात जायचंय, त्या मळ्याचा मालक मी असं सांगितलंय, मला जावं लागेल. रडायला लागली नागू, कधी येणार आहे पंढरीचा मालक? विटेवरच्या मालकानं निघण्याची तयारी केली. रुक्मिणी आई साहेब म्हणतात, अहो कुठे निघालात? इथं सगळे संत तुम्हाला भेटायला येणार आहेत आणि ज्या दिवशी संत दर्शनाला येतात त्यावेळी संतांना सांगावं लागत नाही विटेवरचा मालक नाहीये. हे संतांना लक्षात येईल, माऊलींच्या लक्षात येईल, मालक तुम्ही जागा सोडू नका, संतांना कळेल. ऐका म्हणून सगळे संत सावता महाराजांच्या शेतात आले होते. विचार केला पंढरीच्या मालकानं, मी जर गेलो नाही तर एका बापाच्या आणि लेकीच्या प्रेमामध्ये ताटातूट होईल, मला जावंच लागेल. माझ्याकडे काय बघता, देव एवढा थोर प्रेम आपल्यावरती करतो, पण ज्या वेळेस तुमची भक्ती श्रेष्ठ असेल ना. नागूची भक्ती पाहिली आणि जगाचा चालक मालक सावतोबा काकांच्या शेतामध्ये नागूला भेट देण्याकरता गेला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा देव यायला तयार आहे. अभंगाचं 2य चरण.
दुष्काळ तयाला. ऐका, जो पण भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे ना, जो देव आपल्याला आवडतो ना, ते देवाला आपलंसं करा, त्याच्यावरती एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा, तो भगवंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. असं म्हणतात एकदा का जगाच्या मालकानं, जगाच्या चालकानं तुमचं बोट जर पकडलं ना, या आयुष्यामध्ये या लोकांचे कुणाचेच पाय पकडायची गरज नाही. आता बघा, जे काही घडतंय आयुष्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. 50% लोकांना असं वाटतं आता लॉकडाऊन लागते का काय. त्यामुळं भक्तीला सुरुवात करा. जोपर्यंत भक्ती जिवंत आहे, जोपर्यंत धर्म जिवंत आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. जोपर्यंत धर्म आपल्याकडून धर्माची सेवा होती ना, तोपर्यंत या धर्मावरती ग्लानी येणार नाही. ऐका, जगामध्ये देव किती हो, बोलत चला. किती देव आहे? तुम्ही काय झोपले का काय? बोला ना, किती देव आहे? 33 कोटी देव आहे. ऐका आता, देव किती आहे? एक देव आहे. 33 कोटी देव, देवाच्या प्रतिमा 33 आहेत. ऐका, वेगवेगळे देव आहेत. ज्या दिवशी धर्मावरती ग्लानी येते ना, ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं ना, त्यावेळेस एक देव अवताराला येतो आणि तो देव तुमचा आणि आमचा उद्धार. अवतार घेसी, धर्माचं रक्षण करण्याकरता एका संताने एका देवानं अवतार घ्यावा. तुम्हाला जो देव आवडतो ना, तो देव जवळ करा आणि त्याच्यावरती प्रेम करा. अरे किती भक्तीमध्ये प्रकार आहे. ज्याला कोणाला जो देव आवडेल ना, त्या देवाची भक्ती केली तर तो देव आमच्या कार्यामध्ये उभा राहतो. किती श्रेष्ठ भक्ती आहे का. आज आम्ही जर भक्तीमध्ये उभा राहिलो, भगवंतापुढे गेलो, भगवंतापुढे बसलो ना, जे पाहिजे ते आम्हाला मिळतं. एक शबर राजा होता आणि त्या ठिकाणी शबरी माता म्हणून त्यांची मुलगी होती. उद्या शबरी मातेचं लग्न आहे म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण गावाला मांस शिजवून खायला देणार होते. देवाची जर भक्ती करणारा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला या गोष्टी सहन होत नाही. रामायणात गोड प्रसंग आला, लक्षपूर्वक ऐका. एका 5 मिनिटात मी रामायणातला प्रसंग सांगेल. जरा धावत्या वेगामध्येच घेईल कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. रामायणातला गोड प्रसंग सांगितलाय. शबरी मातेला कळालं उद्या आपलं लग्न आहे, उद्या लग्न आहे म्हणून सगळ्या गावाला मांस शिजवून खायला देणार आहेत. आणि मांस शिजवून जर सगळ्या गावाला जेवण दिलं तर ही लोक वाईट वाटलं शबरी मातेला. आणि शबरी मातेने विचार केला. शबरी माता सांगायला लागली, उद्या माझं लग्न आहे आणि एवढे पशु मारले जातील हे मला मान्य नाही. शबरी बाळाने विचार केला, मला आता हे लग्नच मान्य नाही. शबरी मातेने विचार केला, रामावरती असणारी निष्ठा, रामावरती असणारं दृढ प्रेम, त्या रामप्रभूंच्या जीवावरती शबरी मातेने घर सोडलं आणि घनघोर अरण्यामध्ये निघून गेली. किती प्रेम, अंतकरणापासून भगवंतावरती प्रेम होतं. किती प्रेम, थोर प्रेम होतं. भगवंताच्या जीवावरती सोडलं आणि घनघोर अरण्यामध्ये निघून गेली. आता घनघोर अरण्यामध्ये शबरी माता निघून गेली. रामायणामध्ये लोकांनी प्रश्न विचारलेत. लोक म्हणतात शबरी माता एका भिल्ल समाजाची मुलगी होती आणि शबरी मातेचे वडील राजा होते. राजाच्या प्रत्येक सैनिकांनी वनाचा कप्पा ना कप्पा, आता भिल्ल म्हटल्यानंतर वनाचा कप्पा ना कप्पा त्यांना माहिती असणार, वनाचा कप्पा ना कप्पा शोधला. मग शबरी माता का सापडली नाही? ऐका गोड उत्तर. लोकांना प्रश्न फार पडतात. ह्याने फॉर्च्युनर घेतली पण ह्याची एवढी ऐपत नाही, ह्यानी घेतली तरी कशी? घेतली ह्यानी, प्रश्न कोणाला? गावाला. हे तर साधं सायकलवर फिरणारा व्यक्ती फॉर्च्युनर घेतली. लोकांना प्रश्न पडावा. शबरी मातेची भगवंतावरती असणारा प्रेम. शबरी माता काय केलं, घनघोर अरण्यामध्ये गेले. भला मोठा दगड समजून त्या ठिकाणी तिथंच रात्रीचं झोपून घेतलं. आता जगाच्या चालक मालक, तुझी चिंता त्यासी
देवाला आपली चिंता आहे, देव आपल्यासाठी सगळं करायला आहे. आता जगाच्या मालकानं विचार केला, शबरी मातेला व्यवस्थित सुखरूप ठेवायचं. जंगलामध्ये घनघोर प्राणी आहेत, सगळे आहेत, सगळे शिकारी आले, बघितलं, पण शबरी माता सापडली नाही. लोक म्हटले कस काय सापडली नाही, राजाचे सेवक म्हणजे कस काय सापडली नाही. रामायणात त्याचं उत्तर असं आलेलं आहे, शबरी माता ज्या भला मोठा दगड समजून ज्याच्या जवळ बसली ना, तो दगड नसून मेलेल्या उंटाचा पाठीचा भाग होता. आणि असं वर्णन आलेलं आहे, तो उंट मेलेला असल्यामुळं त्याची दुर्गंधी होत होती आणि तिथं म्हणून कुणी सेवक गेले नाही. ऐका, आता पहाट झाली, शबरी माता त्या ठिकाणी उठून सगळं पाहिलं. वनातून चालत असताना शबरी मातेला मातंग ऋषींचा आश्रम दिसला. मातंग ऋषींचा आश्रम दिसला आणि मातंग ऋषींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर काही लोक नावं ठेवायलाच असतात, 50% लोक सोडूनच द्यायचे, ही फक्त नावं ठेवायच्याच कामाची आहे का. मातंग ऋषीचे सगळे विद्यार्थी तिथं गंगेवरती स्नान करायला चालले होते. त्यांनी पाहिलं आपले गुरुदेव एका भिन्न जातीच्या स्त्रीच्या त्या ठिकाणी स्पर्श झालाय. गुरुदेव गुरुदेव अपराध झाला. गुरुदेव तुम्ही या भिन्न जातीच्या स्त्रीला स्पर्श केला, विटाळ झाला. ओ असं करा, स्नान करून या. गुरुदेवांना बोलून सगळे विद्यार्थी पुढे निघाले, गंगेवरती स्नान करायला गेले. जसे गंगेवरती स्नान करायला गेले ना, संपूर्ण गंगा रक्ताची झाली. धावत धावत गुरुदेवांकडे आले. गुरुदेव गुरुदेव, या संपूर्ण गंगेचं पाणी अपवित्र झालं, संपूर्ण पाणी अपवित्र झालंय, काहीतरी करा. गुरुदेवांनी सांगितलं, तुम्ही एका भगवत भक्ताचा अपमान केलाय, तुम्ही शबरी मातेचा अपराध केलाय, अपमान केला. असं करा, शबरी मातेच्या पायाचं तीर्थ घ्या आणि ते गंगेमध्ये निघून. शबरी मातेचं पायाचं तीर्थ घेतलं आणि त्या गंगेमध्ये निघून टाकलं. जसं गंगेमध्ये निघून टाकलं ना, माझ्याकडे काय बघता, सगळं पाणी पवित्र झालं आणि सगळे विद्यार्थी गुरुदेवांकडे आले. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव, गंगेचं पाणी पवित्र झालं, असं करा. आता शबरी मातेचे पाय धरा. सगळ्या विद्यार्थ्यांनी शबरी मातेचे पाय धरले. खूप सुंदर त्या ठिकाणी भक्ती करायला लागले. सगळे मिळून पर्णकुटीमध्ये भजन करायला लागले. गोड भजन त्या ठिकाणी भगवंताचं करायचे, रोज भजन करायचे. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय 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 श्री राम, श्री राम जय राम जय जय 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 रा
रामप्रभूंचं भजन कोण गायचे? रोज भजन सुरू झालं. ऐका, संतांची एक मर्यादा असते. ते देवाकडं भगवंताकडं काहीच मागत नाही. आता आपण पटकनच त्या ठिकाणी मातंग ऋषींचा पर्व काळ जवळ आला. मातंग ऋषी पुढे सगळे विद्यार्थी बसले. मातंग ऋषींनी विचारलं, आता या ठिकाणी मी काय होणार आहे? मी हा जग सोडून हा देह ठेवणार आहे. तुम्ही असं करा, तुम्हाला जे जे पाहिजे ते ते मागून घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी मागितलं, गुरुदेव गुरुदेव हे पाहिजे. शबरी बाळ तुला काय पाहिजे? शबरी माता म्हटले, मला काही नाही पाहिजे. ऐका, देवाकडे काहीच मागितलं नाही, गुरुजींकडे काहीच मागितलं नाही. पण मातंग ऋषींनी आशीर्वाद शबरी मातेला असा दिला, बाळ शबरी, ज्या रामप्रभूंची मी वाट आयुष्यभर या पर्णकुटीमध्ये पाहिलेली आहे ना, जे रामप्रभू
माझ्यासाठी आले नाहीत ना, ते रामप्रभू तुझ्या करता शबरी बाळ 100% येणार. असा आशीर्वाद दिला आणि त्या ठिकाणी मातंग ऋषींनी देह ठेवला. माणूस वाट किती वेळ बघू शकतो? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. मी जर 9 वाजता आले नसते तर 1 तास माझं वाट बघितली असते. नंतर म्हणले असते महाराज तुम्हीच सुरू करा, ताई काही यायच्या या मार्गावर दिसत. 1 तास हा लयतले, त्याच्यावरनं डोक्यावरनं पाणी. आपण काय वाट बघू शकत नाही. शबरी माता कित्येक वर्ष झालं रामप्रभूंची वाट बघते बघते बघते. गोड भजन करायची, त्या ठिकाणी संपूर्ण अंगण सजवून ठेवायची. रामप्रभू येणार आहेत, सगळं काही सजवून ठेवायचे. रामप्रभू येणार आहेत. पण कधी? खूप मनामध्ये भाव सजवायची. ज्या दिवशी रामप्रभू येतील ना, प्रत्येक बोरीचं बोर तोडून आणलं. ऐका, भाव किती शुद्ध. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. सुदामजींना सोन्याचा गाव मिळाला. कशामुळं? शुद्ध भाव होता, मनामध्ये शुद्ध भक्ती होती, शुद्ध प्रेम होतं. त्या थोर प्रेमामुळं त्या ठिकाणी काय सोन्याची नगरी भेटली. शबरी मातेचा भाव शुद्ध होता. प्रत्येक झाडाचं बोर तोडून आणलं, द्रोणामध्ये बोरं गोळा केली. पण अशी तशी नाही. विचार केला, जर माझ्या प्रभूंना ही बोरं दिली आणि चुकून एखादा आंबट बोर निघालं तर असं करू? प्रत्येक बोरीचं बोर तोडलं आणि ते चाखून बघितलं. जे बोर गोड आहे ना तेच द्रोणामध्ये ठेवलं. गोड गोड बोर द्रोणामध्ये गोळा केली, भाव सजवला. या ठिकाणी संपूर्ण फुलांची रांगोळी काढली आहे. त्या ठिकाणी रामप्रभूंचं आसन त्या ठिकाणी तयार केलंय आणि मनामध्ये भाव सजवते. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. भाव सजवते. ज्यावेळेस रामप्रभू येतील ना त्यावेळेस मी त्यांना बोरं खायला घालेल, आसन सजवेल. अरे पण वाट बघते किती दिवस झालं, आता 11 वाजत आले तरी काही रामप्रभू आले नाही. म्हटल्यावरती आता कठीण झालं. कधी येणार आहेत रामप्रभू? कधी येणार आहेत रामप्रभू? वाट बघते कधी येणार आहेत, कधी येणार आहेत, कधी येणार आहेत. वाट बघून बघून शबरी मातेचं वय झालं, शरीर जीर्ण शीर्ण झालं. आता नाचताही येईना आणि काहीच येईना. रामप्रभू येणार आहेत, शरीर जीर्ण शीर्ण झालाय. भगवंत गुरुदेवांनी मला वचन दिलंय आणि गुरुचा शब्द असा असतो, गुरुनी सांगितलंय म्हटल्यानंतर त्यातला शब्द न शब्द खरा. गुरुदेवांनी वचन दिलंय, रामप्रभू तुझ्या भेटी करता येणार आहेत. कधी? 11 वाजले, कधी येणार आहेत? प्रश्न पडला. येणार आहेत का नाही येणार आहेत का तसेच जाणार आहेत? शबरी माता आता चिडली आणि भगवंताला खडसावून विचारायला लागली, देवा येणार आहे, येणार आहे, येणार आहे, पण कधी येणार आहे? शबरी मातेने भगवंताला आवाज दिला, आश्रमात या कधी येशील, आश्रमात या कधी येशील. पुढचं म्हणून सुद्धा दिलं नाही. भगवंत विराजमान झाले. अरे जगाचे चालक मालक श्रीराम प्रभू किरण झाले. प्रभू राम आले. शबरी मातेला आनंद झाला. शबरी माता इकडे जाऊ तिकडे जाऊ काहीच कळेना. शबरी मातेने जी बोरं आणलेली ती बोरं पुढे आणली. रामप्रभूंचं नाव
प्रभू, खूप वर्ष तुमची वाट पाहिली आहे प्रभू. ही बोरं आणलेली आहेत, ही बोरं सेवन तुम्ही करा. ऐका, देव किती थोर प्रेमाचा साबू केलाय. शबरी मातेने गोळा केलेली बोरं राम प्रभूंनी पाहिली आणि ती बोरं प्रभू रामचंद्र भगवानांनी सेवन केली. अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धामध्ये तुकोबराय वर्णन करतात. बोरे खाय, बोरे काय देवाने जर प्रेम केलं ना, देव बघत नाही तुम्ही गरीब आहे का श्रीमंत आहे. ऐका, तुमची झोपडी जरी असेल, तुमचं पत्र्याचं घर असेल ना, तरी भगवंत तुमच्यावरती कृपा करतो. एवढी कृपा करतो, एवढी कृपा करतो. हे लोक आहेत ना, तुम्हाला सांगितलं ना 50% लोक तुमच्यावर जळायलाच ठेवून द्यायचे. हा, जळून जळून त्यांना मुळव्यात का हो ना, पण जळायला सोडायचे. अरे माऊली ज्ञानोबरायांना लोकांनी सोडलं नाही, तुकोबरायांना लोकांनी सोडलं नाही, अरे नामदेवरायांना लोकांनी सोडलं नाही. कीर्तन करायचं म्हटल्यावर लोकांनी सांगितलं जा मंदिराच्या पाठीमागं कर. अरे जगाचा चालक मालक एवढा श्रेष्ठ आहे, तो जगाचा मालक एवढा उदार आहे. नामदेवरायांसाठी फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. मंदिर फिरवलं, तुम्ही जागा देत नाही का? तुम्ही सप्त्यासाठी करत नाही का? ठीक आहे, करतो आम्ही, काय करायचं. ऐका, जगाचा मालक एवढा आहे. अरे शबरी मातेच्या हातून बोरं खाल्ली, लोकांनी काय सहज जगून दिलं असेल का? रामायणात प्रश्न विचारलेत. ऐका, लोक म्हटली का हो तुमचा देव जगाचा चालक मालक राम प्रभू एका भिल्ल जातीच्या मुखातली उष्टी बोरं खातो, असा तुमचा देव आहे का? ऐका, सांगितलेलं आहे तिथं भगवंत जात पात काहीच बघत नाही, जात वीत गोत काहीच बघत नाही. अजून लोकांनी प्रश्न केला, म्हटले शबरी माता एवढी वर्ष वनात राहिली, मग तिथं क्लोजअप मेसवाक असं काही नव्हतं, मग शबरी मातेने दात घासले असतील का? ब्रश केला असेल का? एवढा थर तुम्ही केलंय ना सगळ्यांनी ब्रश. हा, क्लोजअप उद्या सगळेजण शूटिंग चालू आहे, सगळ्यांची ऍड देणार आहे टीव्हीला, हसा खेळा आपण. ऐका, लोकांनी प्रश्न केले का हो दात घासले असतील का? आणि एवढे थर चढलेला आणि अशी बोरं खाली ही भगवंताला दिली. ऐका, भगवंताच्या भक्तीपुढं तुमचं सगळं शून्य. तुम्ही पत्र्यात राहता, तुम्ही बंगल्यात राहता का तुम्ही झोपडीत राहता, काहीच नाही. संत एवढे उदार आहेत, माऊली ज्ञानोबराय एवढं देतात. तुम्हाला सांगू, जगाच्या पाठीवर सगळे देव द्यायला बसले. तुकोबराय सांगतात, लोकांनी शबरी मातेवरती ऑब्जेक्शन घेतलं ना, शेवटच्या चरणामध्ये सांगितलेले काय म्हणतात? अरे जगाचा चालक मालक उच्च नीच असं काहीच मानत नाही, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती. तुमची भक्ती श्रेष्ठ असेल ना, त्या भक्ती पुढे सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत, मिथ्या. कुठलीही गोष्ट असू द्या, अरे जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी आम्हाला भगवंतामुळे मिळतात. आजपर्यंत तुम्ही ज्या देवाची भक्ती करताना त्या देवाचं मनापासून अंतकरणापासून चिंतन करायचं, त्या देवाला आपलंसं करायचं. तुम्ही जर पाहिलं असेल ना, काही लोक आम्हाला रडवतात. मी सुरुवातीपासून सांगितलं, अरे या जगातली लोक आजपर्यंत रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी रामाच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागे गेली नाही. मावशी, तुम्हाला काय वाटतं, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागे येईल? असं बरं दिसतं का? चांगली कीर्तन करते बाई, माळकरी आहे, सून त्या ठिकाणी जाते कीर्तनाला, हा रोज कीर्तनाला जाते, काय बघते, काट्यानेच काठा काढायचा. लोक आयुष्यात नावच ठेवायला असतात. तुम्ही कीर्तनाला गेलं तरी नावं ठेवतात, तुम्ही ऑफिसला गेलं तरी तुम्हाला नावं ठेवणार, तुम्ही शेतात काम करायला गेले तरी तुम्हाला नावं ठेवणार. अरे तुम्ही तुमच्या मुलाला आळंदीला शिकायला टाकलं तरी तुम्हाला नावं
नावच ठेवणार. हे जग फक्त नावच ठेवतं. हा जग कधी तुम्हाला पुढे नेल्याची किती बोलतात तो लोक, किती नावं ठेवतात, किती रागवतात. अरे कितीतरी वेळास या गावानं या भावकीतल्या लोकांना आमचा अपमान केलाय. त्याच भावकीला त्याच गावकीला एक दिवस दाखवून देणार की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या भगवंताने मला किती दिलंय, किती गोड सांगितलंय का. ही लोक आम्हाला नावं ठेवतात ना, ठेवू द्या. ही लोक रडवतात ना, रडवू द्या. अरे आमची परिस्थिती नाही म्हणून लोक आम्हाला तुच्छ समजतात. ए चल मागं थांब. ज्या दिवशी आमची परिस्थिती बदलेल ना, त्यावेळेस या समाजामध्ये इज्जतीसोबत मान सन्मान सुद्धा आम्हाला मिळेल. हे आज हे उद्या हे शेवटपर्यंत सत्य आहे. नावं ठेवतात ना लोक, ऐका किती गोड आहे. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागण, पण एवढ्या चाड्या चुगल्या करू नका मागण. जेव्हा मी अरमळ्याला जाईन, तुमचं नाव माझ्या येणा माईन सांगेन. जेव्हा मी आळंदीला जाईन, तुमचं नाव माझ्या माऊलींना सांगेन. जेव्हा मी आदमापूरला जाईन, तुमचं नाव माझ्या बाळूमामांना सांगेन. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. किती बोलायचे बोलू द्या मला, नाव ठेवायचे ठेवू द्या मला. जेव्हा मी आळंदीला जाईन, तुमचं नाव माझ्या माऊलींना सांगेन. जेव्हा मी येरमाळ्याला जाईन, तुमचं नाव माझ्या येडामाईला सांगेन. जेव्हा मी आदमापूरला जाईन, तुमचं नाव माझ्या मामांना सांगेन. जगाच्या पाठीवरती सगळ्या पुढं रडा, सगळं काही देव द्यायला तयार आहे. अरे आत्ताच्या 19व्या शतकातले आमचे श्री संत सद्गुरू बाळूमामा, अरे किती देतात. आज आपल्या गावातले कितीतरी लोक त्या ठिकाणी बाळूमामांची वारी करतायत, बाळूमामांना जात आहेत. अरे बाळूमामा किती देत आहेत. अरे जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा कित्येक वर्षांपूर्वी धर्मावरती ग्लानी आली ना, त्या दिवशी सांगितलेलं, अरे या जगाच्या उद्धाराकरता ज्या तुकोबारांचा अभंग सेवेकरता निवडलाय ना, त्या तुकोबारांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा टोचला ना, त्या दिवशी जगाचा चालक मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा बाळूमामांच्या रूपामध्ये खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी घेऊन जगाचा चालक मालक तुकोबारांच्या पत्नीचा पायाचा काटा काढायला आला होता. आम्हाला कळालं नाही बाळूमामांचा अवतार आमच्या उद्धारा करता येणार आहे. जे लोक आदमापूरला गेले, ज्यांनी ज्यांनी बाळूमामांचं दर्शन घेतलं ना, त्यांचं बाळूमामांनी उद्धार केलाय. कधी गेला नसाल तर जाऊन या एकदा. अरे बाळूमामांनी एवढं दिलंय लोकांना. जे लोक आदमापूरची वारी करतात ना, किती लोक मला फोन करून सांगतायत, महाराज आमच्याकडे काहीच नव्हतं, आम्हाला राहायला घर नव्हतं, आमच्याकडे 2 रुपये सुद्धा नव्हते, पण मामांनी एवढं दिलंय, आज आमच्याकडे काहीच नाही. आमच्याकडे गाडी नव्हती, मामांनी गाडी दिली. आमच्याकडे घर नव्हतं, घर दिलं म्हणजे नक्की केलं काय. अरे जगाचा चालक मालक त्याच्या पुढे जाऊन नतमस्तक झाले, त्याच्या पुढे मस्तक टेकवलं, सांगितलं देवा माझ्या आयुष्यामध्ये मला घर गाडी बंगला सगळं हो
दे आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही देवा. ज्यांनी ज्यांनी हे मागणं आत्मापूरमध्ये मागितलं त्यांना त्यांना देवाने दिलेलं आहे. ऐका किती दिलेलं आहे. नव्हतं खायला घरात इको द्या पै पावळा दारात. नव्हतं खायला घरात पै पावळा दारात. साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर. साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. नव्हतं खायला घरात पै पावणा दारात. नव्हतं खायला घरात पै पावणा दारात. साऱ्या गावाचं कर्ज माझ्या नावावर. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या कष्टाचं आणि कर्माचं फळ मामानं दिलंया. सुख समाधान माझ्या घराशी आलंया. नाही विसरणार मोठं झालो तरी. नाही विसरणार मोठं झालो तरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवावरी. आता बंगल्यात नाही विसरणार मोठं झालो जरी. नाही विसरणार मोठं झालो जरी. आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो माझ्या देवाच्या जीवावरी. देव द्यायला बसलाय. कुठलाही देव असो त्याला हृदयामध्ये जर ठेवलं तर तो देव आमच्यासाठी द्यायला तयार असतो. अरे किती दिलंय लोकांना. आपल्यालाही असं वाटतं आपल्या घराचा आधाराचा परिवाराचा उद्धार व्हावा तर त्या देवाकरता प्रेमाने एकदा हात वरती करून भजन करा. हात वरती घ्या. सोपान मुक्ता बाई ध्यान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया. सोपान मुक्ता बाई ध्यान सखाया. निवृत्ती
अतिशय गोड नियोजन केलेलं आहे. आपण ज्यांच्यामुळं कीर्तन आज करतोय, खरं तर कीर्तनाची मर्यादा काय आहे? त्या भगवंतामुळे आज मंदिर आणि मंदिरावरचा कळस आणि आपण सर्वजण जिवंतोय. त्या राजांबद्दल 2 शब्द ऐकून मग आपण कीर्तनाची सांगता करणार आहोत. एकदा प्रेमानं भजन करा. विठ्ठल छत्रपती म्हणजे खूप श्रेष्ठ, जगाचा चालक मालक राजे शिवछत्रपती यांच्यामुळे आज मंदिरावरची कळस जिवंत आहे. अरे या महाराजांनी खानानं विडा उचललाय छत्रपतींना त्या ठिकाणी संपवण्याकरता. ऐका किती गोड प्रसंग आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान